हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा होणारा गुढीपाडवा सण यंदा गुरुवारी येत असून या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याला लागणाऱ्या साखरेच्या हारांच्या दरात 20% अधिक वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले। साखरेचे हार तयार करणारे आणि 3 पिढ्यांपासून हा व्यवसाय करणारे ऋतू सिद्धे यांनी सांगितले की कच्च्या मालाच्या किमतीत 10 ते 20% वाढ झाली आहे। तसेच गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याने साखरेचे हार तयार करण्यासाठी लाकडांच्या भट्ट्यांचा वापर करावा लागत आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमेरिका इराण तणावाचाही अप्रत्यक्ष परिणाम बाजारावर झाल्याचे त्यांनी नमूद केले। यावर्षी साखरेच्या हारांचे उत्पादन महाशिवरात्रीपासून सुरू होणे अपेक्षित होते, मात्र कामगारांच्या कमतरतेमुळे ते सुमारे 8 दिवस उशिरा सुरू झाले, त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे। दरवाढ असूनही सोलापुरातील साखरेच्या हारांना आंध्र प्रदेश, कर्नाटकसह आसपासच्या राज्यातून मोठी मागणी असल्याचेही सिद्धे यांनी सांगितले। मी ऋतू सिद्धे। आपण बघत आहात सध्या गुढीपाडवा हा सण जवळ येऊन ठेपलेला असता। गुढीपाडव्याला जो मान असतो साखरेच्या हाराचा, त्याची भट्टी म्हणजेच साखरेचे हार तयार करण्याचं काम लगबगीने सुरू आहे। तसं बघायला गेलं तर ही भट्टी महाशिवरात्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चालू होती, पण सध्या तुम्ही बघता म्हणजे बायका भेटत नाही या कामाला। सध्या अगोदर करत होते, पण नवीन पिढी या व्यवसायामध्ये उतरायला नको म्हणते, त्यामुळे बायकांच्या कमतरतेमुळे ही जो कारखाना चालू व्हायला पाहिजे होता वेळेत, हा कारखाना कमीत कमी 8 दिवस त्या कारणामुळे लेट झाला। त्याचबरोबर गॅस टंचाईमुळं ही या व्यवसायाला फटका बसलेला आहे। सध्या भट्टीवर चालवले जात आहे साखरेचे हार, आणि मागील वर्षी जो रेट होता त्या वाढ 20% वाढ त्या रेटमध्ये झाली असून म्हणजे व्यवसायाला ह्यावर्षी हाराचा रेट बाजारामध्ये जास्त भावामध्ये लोकांना भेटणार आहे। सगळ्याच गोष्टीचा परिणाम या धंद्यावर झालेला असून त्यामुळेच याचा भाव यंदाच्या वर्षी 120 रुपये ते 140 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे, आणि क्विंटलचा दर हा 10,000 क्विंटल प्रति असणार असून आता तुम्ही होलसेल भाव अजून का ॲड करूयात। आणि सध्याला तुमचा माल हा सोलापुरातच असतो का बाहेर पण जातो? सध्या हा माल आपला सोलापुराबरोबरच कर्नाटकीला ह्या भागात याला मालाला मोठी मागणी आहे, पण गुजरातचा माल बाजारात आल्यामुळं गुजरातचा भावाचा दर कमी असतो, पण त्या हाराला रेखीवपणा नसतो। ग्राहकांना रेखीव आणि ॲट्रॅक्टिव्ह हाराची मागणी असल्यामुळं आपल्या हाराला मागणी आहे। कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्रातील सगळ्या राज्यामध्ये आपल्या मालाला मागणी आहे। लोक हे माल कमीत कमी 20-25 दिवस अगोदरच ऑर्डर देतात आणि तो माल तयार झाले की घेऊन आपापल्या गावी जातात। आपली कितवी पिढी आहे? आता माझी ही 3री पिढी आहे। माझ्या आजोबांपासून हा बिझनेस चालू आहे, माझ्या आजीने, नंतर आमच्या काकांनी, आता आम्ही ह्याच बिझनेसमध्ये आम्ही हा कंटिन्यू केलेला आहे। तर आम्हाला यामध्ये असं भासते की जे आजीने केलं, जे काकांनी केलं, पण आत्ताची पिढी या व्यवसायामध्ये उतरायला नको म्हणते, याचा खूप फटका आम्हाला बसत आहे।